नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत केलं आहे। आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघतास की उजेड अगदी जोरदार पडलेलो आहे, कारण की नवीन ट्यूबलाइट लावलो त्यानं अगदी पूर्ण घरामध्ये जगजगाट करून टाकल्याना। खळ्यात जाऊ गेला आणि बघले तर हकडे पोरग्यांचे नुसते गोट्यांनी खेळ सुरूच होते। कोण असले नसले तरी काय फरक पडणार नाही, एक असो किंवा दोन असो, गोट्यांचा खेळ सुरूच राहतलो। मंडळींनो, साईक तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघित असतालच, कारण तो इलो मामाच्या लग्नासाठी जंबुराच्या घराकडे गेला आणि बघले तर जंबुरा म्हणता की मी आताच उठली आहे। मी म्हटलं अरे वा, काय म्हणतं, ही तुझी उठाची वेळ काय? तर म्हणता होय, आणि आळस काढून दाखवल्यान। मी त्याका म्हटलंय की चल आता पटकन सगळ्यांका हाय करून दाखव, तर वाईच नखरे केल्यान, पण पटकन सगळ्यांका हाय करून दाखवल्यान। बघा कसा हाय करता। तकडेसून मी इलाय घराकडे जेव, आणि आज औशीन जेवणामध्ये कांद्याचे पराठे बनवलेले होते। मी ते आधी कधी खाल्लं नव्हते, पण खाल्यावर माका अगदी जामच आवडले। 3 सण झाल्याबरोबर आपल्या श्री साई भजन सांस्कृतिक मंडळाचा अश्विन दादाचा मागच्या वर्षी काढलेला गाणं ऐकलंय। खूप पालखीचे आठवणी एकदम ताजे झाले। वाईट कामानिमित्त बाहेर गेलेले आणि पाटल्या दरातून खळ्यामध्ये एंट्री मारले। बघले तर हर्षिदाकडे अभ्यास करीत राहिलेला आणि खळ्यात बघले तर खळा धुवून काढलेल्याने होता। मी त्याका म्हटलंय जाऊ काय गोता? म्हणता होय जा, टोल कोणी लावलेला नाही, बिंदास जाऊ शकतोस। खळा धुतलेला होता म्हणून सगळ्या बारक्या पोरग्यांका आपापल्या घरातल्यांनी दाबून धरलेल्याने होता। मी आणि विश्राम दादा आपलो खळ्यात टाइमपास करीत बसलेलो। तकडेसून घराकडे जेव गेला आणि जेवण झाल्याबरोबर सूर्याकांनी आवाज दिल्याने चल आपणाक पटकन मंडप का झालर बांधून घेऊची म्हणून सगळेजण वाटच बघित होते। आणि बाबूनकडे 2-2 चॉकलेट आणलेले, आणि तसं किलेस करायचं म्हटलं तर बाबूचा आवडीचा विषय फायटिंग करू बाबू एक नंबरावर, पण त्याची चॉकलेटा काढून घेतल्यामुळे त्यानं अगदी रडाकच घेतल्या। तुम्ही आतापर्यंत टीव्हीर कांतारा बघलास, पण ह्यो कांतारा बघा। तेका म्हटलंय ते सुतळी आता जागेवर ठेवून आहे, तर तुझं खरोखर आता कांतारा करून ठेवतो आम्ही। तकडेसून घराकडे इले आणि मंडळी आज लवकर झोपायचं लागतं, कारण उद्या आपल्याकडे बिल्डरची माणसं सर्वे करू येणार। तर आम्ही भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये, तवसर देवा काळजी।